नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं कप भरून तांदळाचं पीठ आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. त्याच्यापासून एकदम छान कुरकुरीत महिनाभर टिकणारी अशी रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता या वाटीनं पाणी टाकायचं आहे. 1 वाटी आणि थोडंसं वर पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी वर 2 चमचे जास्त टाकलेलं आहे पाणी. कारण माझं तांदळाचं पीठ थोडंसं मोठं आहे, मोठ्या रव्यासारखं. त्याच्यामुळं मी जास्त पाणी टाकलेलं आहे. तुमचं जर पीठ बारीक असेल तर पिठाबरोबरच पाणी टाकायचं आहे. आता इथं चवीनुसार मीठ टाकले. आता इथे 1 चमचा ओवा टाकलेला आहे. आता या चमच्याने 1 चमच्यावर तेल टाकायचे. तेलामुळे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही रेसिपी बनते. तेलाच्या ऐवजी तुमच्याकडे बटर असेल किंवा तूप टाकलं तरी चालते. आता इथे 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे. आता याच्यामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचे आणि छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे. आता इथं गॅस बारीक करून घ्यायचा आहे, जास्त मोठा करायचा नाही. आता इथं पीठ एकजीव झालेलं आहे, बघू शकता. आता हे अर्धा मिनिट फक्त झाकण ठेवलेलं आहे मी. आता हे पीठ छान असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद केला आहे. आता एका मोठ्या भांड्याला तेल लावून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपले उकड काढलेले पिठाचे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता थोडंसं हाताला थोडं पाणी लावायचं कोमट आणि हे पीठ एकदम छान एकजीव करून घ्यायचे. आता हे पीठ एकदम छान एकजीव झालेलं आहे, बघू शकता. आता मी इथं शेवग्याची प्लेट घेतलेली आहे, एकदम छान स्टारची आहे. आता ही प्लेट लावून घेणार आहे शेवग्याला. आता शेवग्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता ही शेवगा पूर्ण पीठ या शेवग्यामध्ये भरून घ्यायचे. आता ही शेवगा लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. आता हे तेल गरम करण्यासाठी ह्याच्यात टाकलेलं आहे मी कढईमध्ये. आता इथं तेल गरम झालेलं आहे, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची. तर एकदम छान कुरकुरीत महिनाभर टिकणारी अशी रेसिपी आहे. तर एकदा नक्की बनवा. आता अशा पद्धतीने सर्वच शेव तयार करून घेणार आहे मी. आता इथं तळून झालेली आहे. आता इथं मी पेपरवर ठेवणार आहे. आता इथं दुसरी शेव तयार करून घेणार आहे, बघू शकता. तर एकदम छान असे तयार होत आहे. तर इथं मी पीठ एकदम छान थोडंसं पाणी लावून आणखीन मऊ केल्यामुळं एकसारखी शेव तयार होते. ही तळत असताना थोडंसं गॅस मोठा ठेवायचा.
आता इथं तयार झालेलं आहे. आता ही बारीक करून घ्यायचं आहे. आता याचा चुरा बनवून घ्यायचा आहे. तर अजिबात तेलकट झालेलं नाही, बघू शकता. तर एकदम छान झालेलं आहे आणि पेपरला पण तेल लागलेलं नाही आणि कुरकुरीत झालेला आहे. आता याच्यात शेंगदाणे टाकायचे तळून थोडेसे आणि कढीपत्ता पण टाकायचा. आता ह्याच्यात काळं मीठ, टोमॅटो पावडर, लाल तिखट, धने जिरे पावडर टाकायचं. तर यामुळे एकदम छान चव लागते. मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालते, पण टोमॅटो पावडरनं एकदम छान आंबूसपणा आणि एकदम छान चव लागते. तर नक्की टाका. आता इथे एकदम छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही 1 महिन्यावर ठेवून खाऊ शकता. तर अजिबात खराब होत नाही. तर एकदा नक्की बनवा. आता तुम्हाला जवळून दाखवते. एकदम छान झालेलं आहे आणि कुरकुरीत पण झालेलं आहे. तर या पद्धतीने झालेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.